हा 100% आम्ही ग्रामस्थांच्या पाठीमागे आहोत आणि ग्रामस्थांनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आणि रास्त भूमिका आहे. कारण ही लढाई जी आहे ही आमच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण 14 गावामध्ये म्हाडासारखा प्रकल्प आज राबवत आहेत. 5 वर्षापासून हे प्रकल्प राबवत आहेत आणि संपूर्ण 14 गावची गुरुचरण जमीन ही म्हाडा घेण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि या विषयासंदर्भात 14 गावच्या लोकांच्या माहितीसाठी सांगतो की या विषयासंदर्भात माजी आमदार राजूदादा पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावलेली होती 2 वर्षापूर्वी. आणि त्या बैठकीमध्ये सर्व 14 गावातील ग्रामस्थ होते. आपले नगरसेवक बाबाजी पाटील सुद्धा होते आणि त्यांनी मिळून सर्वांनी विरोध केलेला. आणि त्याच्यानंतर जो प्रकल्प होता म्हाडाचा हा या प्रकल्पासाठी जी जमीन संपादन करण्याची होती ती त्यासाठी लागणारा जो सर्वे होता तो रद्द करण्यात आलेला होता. परंतु आता हा अचानक विषय कुठून आला, कसा पास झाला, या संदर्भात आता सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. बघा, सदर विषयामध्ये 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने लक्ष घातलंच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. कारण मी कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष या पदावर जरी कार्यरत असलो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, तरी समितीचा पण एक सदस्य आहे. आणि समितीची भूमिका ही ग्रामस्थांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठीच आहे. आणि 20 तारखेला जो सर्वे होणार आहे त्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित असणार आहे. सदर सर्वेला आम्ही 14 गावच्या सर्व रहिवाशांच्या वतीने विरोध करणार आहोत. परंतु एक गोष्ट आवर्जून मी आपल्याला सांगत आहे की हा जो म्हाडाचा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी जी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया जी चालू झालेली आहे त्यामध्ये कुठेतरी आपले जे सध्याचे जे आमदार आहेत राजेश मोरे साहेब यांनी आवर्जून लक्ष घालायला पाहिजे. कारण हा भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. 14 गावामध्ये अगोदरच बेसिक सुविधा उपलब्ध नाही आहेत. रस्त्याचा, पाण्याचा खूप मोठ्या अडचणी आहेत. त्याच्यामध्ये म्हाडासारखा प्रकल्प जर राबवला गेला तर त्यामध्ये येणाऱ्या लोकांमुळे इथे गर्दी होऊ शकते. परिणामी त्याच्या ज्या आपल्या बेसिक सुविधा आहेत त्याच्यावरती ताण पडू शकतो. ही गोष्ट आमदार साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तसेच खासदार साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करत आहे की ही 14 गावे आपल्या मतदारसंघातील गावे आहेत आणि या गावांवरती अशा प्रकारचा अन्याय होत असताना आपण या भागामध्ये येऊन या गावातल्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन इथल्या समस्या काय आहेत ते जाणलं पाहिजे. कारण खासदार साहेबांचा पण आमच्या गावांकडे आता पहिल्यासारखं लक्ष राहिलेलं नाहीये. कारण हे प्रकल्प जे राबवत आहेत या प्रकल्पामुळे 14 गावांना 1 रुपयाचा पण फायदा नाही, उलटा तोटाच आहे. तर माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की खासदार साहेबांनी या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांची भेट घेऊन किंवा त्यांना तसे पत्र देऊन या जमिनी ज्या आहेत गुरचरणी 14 गावातील हे लोकांच्या विकास कामासाठी आरक्षित केल्या पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे.